नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम तुमच्या सोबत साजरा करतो आहोत आणि आमच्या सगळ्या कवी मित्रांकडनं आणि मैत्रिणींकडनं अर्थात तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला। प्रेक्षक हो, आज आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कवी जागर तुमच्या समोर सादर करतोय आणि माझ्यासोबत आहेत कवी मित्र श्री शैलेश निवाते सर, मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये। यानंतर आहेत कल्पना मापुसकर मॅडम, नमस्कार। प्रसाद कोचरेकर सर, नमस्कार, तुमचंही स्वागत। गौरी पंडित मॅडम, नमस्कार। आणि वेदांत पंडित, तुझंही मनपूर्वक स्वागत आचार्य 90 FM मध्ये। आता पहिली कविता शैलेश निवाते यांची आपण ऐकणार आहोत। त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते। त्यांनी डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि गोदरेज या कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत आणि साहित्य निर्मितीतील त्यांचं कार्य 2015 नवाकाळ पेपरच्या माध्यमातून ते प्रेरित झाले आणि त्यांनी पहिली कविता लिहिली ती म्हणजे आयुष्य। आयुष्यावर पहिली कविता लिहिली आहे त्यांनी। यानंतर त्यांना काव्यरत्न पुरस्कार 2019 मध्ये मिळालेला आहे आणि मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेने त्यांना सन्मानित केलं आहे। त्यांना नवाकाळ पेपर, दैनिक गुहागर सत्ता पेपर, दैनिक कर्नाळा वसई इथला पेपर आणि शब्दालंकार साहित्य मंडळ, मराठी साहित्य आणि कला सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन यांच्यामुळे त्यांना साहित्य निर्मितीचा नेहमीच आनंद मिळत असतो। माझं अस्तित्व या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय त्यांनी केलेला आहे। तर आता आपण शैलेश निवाते सर यांच्या कवितेचा आनंद घेऊ। सस्नेह नमस्कार। माझ्या कवितेचं शीर्षक आहे तिरंगा भारताची शान। तिरंगा भारताची शान। उभा राहिला ध्वजस्तंभावर, उभा राहिला ध्वजस्तंभावर अशोक चक्रासंग तीन रंगांचा अमुचा तिरंगा। उभा राहिला ध्वजस्तंभावर अशोक चक्रासंग तीन रंगांचा अमुचा तिरंगा। रंगरंगोटी फुला फुलाणी सजवू या अमुचा तिरंगा। रंगरंगोटी फुला फुलाणी सजवू या अमुचा तिरंगा। सूर्य किरणांच्या रम्य पहाटे राष्ट्रगीत चला गाऊया। सूर्य किरणांच्या रंग पहाटे राष्ट्रगीत चला गाऊया। तिरंगाच्या घोषणा देत आपण सारे तिरंगा फडकवूया। उंच आकाशी फडकत राहतो, उंच आकाशी फडकत राहतो तेव्हा आपण सारे गीत गातो। पराक्रमाची शौर्य गाथा ऐकताना, पराक्रमाची शौर्य गाथा ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो। ना स्वतःसाठी लढले, ना स्वतःसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना स्वतःसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले। भारतीय शूरवीर जवान, भारतीय शूरवीर जवान फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले। इतिहासाच्या पानावरती, इतिहासाच्या पानावरती हा दिवस अमर राहिला। इतिहासाच्या पानावरती हा दिवस अमर राहिला। भारताची शान म्हणून, भारताची शान म्हणून तिरंगा आमचा प्राण राहिला। तिरंगा आमचा प्राण राहिला, तिरंगा आमचा प्राण राहिला। धन्यवाद। वा, सुंदर कार्यक्रमाची सुंदर तुमच्या कवितेने फार छान झालेली आहे, तुमचं मनपूर्वक आभार। यानंतर आपण वळतो आहोत कल्पना मापुसकर यांच्याकडे। कल्पनाताईंची थोडक्यात ओळख। कल्पदीप कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे। कल्पदीपचे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आरजे जगदीश संसारे यांनी त्यांचं पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे। आचार्य 90 FM वर सुद्धा गेल्या वर्षी कल्पनाताई आल्या होत्या। त्यानंतर दैनिक साप्ताहिक मासिक यातूनही कविता लेख त्यांचे प्रकाशित होत असतात। अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी त्यांना 5 वेळा निमंत्रित केलेलं आहे आणि नुकताच रॉकेल नावाचा लघुपट प्रदर्शित झाला आहे। तर अशा कल्पना मापुसकर आज आपल्या समोर त्यांची स्वातंत्र्य दिन विशेष कविता सादर करतात। नमस्कार। माझ्या कवितेचं शीर्षक आहे सैनिकांसाठी ज्योत। दीपावलीच्या 4 दिवसात, दीपावलीच्या 4 दिवसात दारी दिव्यांची आरास असते। सैनिकांच्या उदंड आयुसाठी एक पणती लावावी म्हणते, एक पणती लावावी म्हणते। स्वैर विहार खेळतो बागडतो, मातीच्या मांडीवर ठेवून डोके,
ऊन पावसात ताणून बंदुका, सज्ज सीमेवर जवान बाके. फुल नाही फुलाची पाकळी तरी, फुल नाही फुलाची पाकळी तरी त्याच्या चरणी व्हावी म्हणतेय. सैनिकाच्या उदंड आयुसाठी एक पणती लावावी म्हणतेय, एक पणती लावावी म्हणते. सीमेवरल्या धुमश्चक्रीत सैनिक छाती होऊन जातात. कुणी छिन्न विछिन्न घाया तर कुणी यमप्रवासी होतात. कुठल्या जन्माचं बाकी होऊन ते जीवावर उदार होऊन फेडत असते. सैनिकांच्या उदंड आयुसाठी एक पणती लावावी म्हणते, एक पणती लावावी म्हणते. नात्या गोत्याचा ना सगळा सोयरा, नात्या गोत्याचा ना सगळा सोयरा, जीव ओवाळतो देशावर. मातेचा झेंडा वज्रमुखी, मातीचा अंगारा अंगभर. प्रतिभेतली मोजकीच अक्षर, प्रतिभेतली मोजकीच अक्षर त्या शूरवीरांवर गुंफावी म्हणते. सैनिकाच्या उदंड आयुसाठी एक पणती लावावी म्हणते. उडाल्यात रक्ताच्या चिरकांड्या व झालीये शरीराची खांडोळी. उडाल्यात रक्ताच्या चिरकांड्या व झालीये शरीराची खांडोळी. म्हणूनच साजरी होते देशात स्वातंत्र्य दिनाची गोड दिवाळी. मनापासून एक तरी पत्र, मनापासून एक तरी पत्र त्या अनोळखी वीराला लिहावं म्हणतेय. सैनिकाच्या उदंड आयुष्यासाठी एक पणती लावावी म्हणते, एक पणती लावावी म्हणते. किती सुंदर. म्हणजे आपण सगळेच त्या कवितेमध्ये सामील झालोय. तुमचं हेच वैशिष्ट्य आहे की तुमची कविता इतरांनाही बोलतं करते आणि आपणही सगळ्यांनी खरंच आपल्या सैनिकांचं योगदान तर आपण या दिवसाचंच फक्त स्मरण म्हणून नाही तर खरंच प्रत्येक दिवशी त्या सैनिकांचं आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे. कारण ते आहेत म्हणून आज आपण दसरा दिवाळी किंवा सगळे सण आणि रोजचा दिवस आपण त्यांच्यामुळे पाहू शकतो. तर या माध्यमातून कल्पनाताई तुम्ही सुंदर कविता साजरी केली आणि सैनिकांना आपण विनम्र अभिवादन करूया. यानंतर पुढची कविता आपल्यासमोर सादर होते जी सादर करतात प्रसाद कोचरेकर सर. प्रसाद कोचरेकर सरांची थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी MA संस्कृत, MA हिंदी, MCOM, DED, BEd आणि MAd केलेला आहे. शिक्षकी पेशा म्हणजे श्रीयुत माधवराव भागवत हायस्कूल मराठी माध्यम इथे जवळजवळ 33 वर्ष ते सेवेत आहेत आणि सध्या पर्यवेक्षक म्हणून ते काम पाहतात. काव्यलेखन त्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत, मालवणी भाषेत देखील कविता सादर केलेल्या आहेत. सूत्रसंचालन, निवेदन, संहिता लेखन आणि छोटी नाटुकली लेखन त्यांनी केलेलं आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना 45 राज्य पुरस्कार मिळाले, 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि असे आपले प्रसाद कोचरेकर सर आपल्याला आज लाभलेले आहेत. KP पूर्व शालेय विभाग एकपात्री अभिनय स्पर्धेत सलग 3 वर्ष त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मराठी विश्व संमेलन 2022 मध्ये सहभाग त्यांचा होता. अनेक कार्यक्रमात लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाचं निवेदन, सूत्रसंचालन ते करत असतात आणि 2023च्या भरडधान्य विषयावरच्या विज्ञान नाटिकेला त्यांना लेखनाचा पुरस्कार मिळालेला आहे. तरुण भारत, आफ्टरनून, लोकसत्ता, नवशक्ती, महाराष्ट्र टाइम्समध्ये 10वीच्या व्याख्यानमालेत हिंदी संस्कृत विषयाचं लेखन, लातूर, वर्धा येथील ऑनलाईन काव्य संमेलनात देखील अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. फार मोठं कार्य तुम्ही केलेलं आहे. म्हणजे स्वतः तर एवढ्या पदव्या तुम्ही मिळवलेल्या आहेतच पण आता तरुण पिढीला देखील एक छान सृजनात्मक एक संदेश, संस्कार देण्याचं काम तुम्ही पाहत आहात. खूप उल्लेखनीय असं तुमचं कार्य आहे आणि आमच्यासारख्या निवेदकांच्या क्षेत्रातही तुम्ही कार्यरत आहात. एक निवेदक दुसऱ्या निवेदकाला भेटतो तेव्हा जसा आनंद होतो तसा आज मला आनंद झालेला आहे आणि आज एक कवी सगळ्या कवींना भेटतोय तर त्याचाही खूप आनंद आहे. तर प्रसाद सरांना विनंती आहे तुमची कविता तुम्ही सादर करा. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य. बलिदान केले कितीक जणांनी म्हणून पाहिला सूर्य स्वातंत्र्याचा. बलिदान केले कितीक जणांनी म्हणून पाहिला सूर्य स्वातंत्र्याचा. रक्त सांडले रणभूमीवरती डाव मोडण्या गुलामगिरीचा. रक्त सांडले रणभूमीवरती डाव मोडण्या गुलामगिरीचा. मंत्र दिला स्वराज्याचा वदला केसरी मराठा टिळकांचा. मंत्र दिला स्वराज्याचा वदला केसरी मराठा टिळकांचा. कदम कदम बढाए जा
संदेश होता नेताजींचा. कदम कदम बढायच्या संदेश होता नेताजींचा. त्याग पाहिला प्रीतिलता उषा अन अरुणेचा. त्याग पाहिला प्रीतिलता उषा अन अरुणेचा. ध्यास यज्ञ पेटला भगत सुखदेव अन राजगुरूचा. ध्यास यज्ञ पेटला भगत सुखदेव अन राजगुरूचा. तोडण्या शृंखला गुलामगिरीची रोवण्या गुढी स्वातंत्र्याची. तोडण्या शृंखला गुलामगिरीची रोवण्या गुढी स्वातंत्र्याची. होळी करण्या दडपशाहीची तेजस्वी शलाका हिंदवीरांची. होळी करण्या दडपशाहीची तेजस्वी शलाका हिंदवीरांची. भारत देशा वाहिन तुझला आदरांजली माझ्या तनमन धनाची. भारत देशा वाहिन तुझला आदरांजली माझ्या तनमन धनाची. जन्म माझा सफल होईल पाहिन जेव्हा स्वप्ने मातृभूमीच्या प्रगतीची. जन्म माझा सफल होईल पाहिन जेव्हा स्वप्ने मातृभूमीच्या प्रगतीची. मातृभूमीच्या प्रगतीची. धन्यवाद. खूप प्रेरणादायी अशी कविता तुम्ही प्रसाद सादरी केली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, आपण स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम तुम्हा सगळ्या श्रोत्यांसाठी सादर करतोय आणि एक छोटीशी विश्रांती घेऊ. पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम सादर करतो आहोत. तुमच्यासोबत आहेत मी तेजस्विनी, त्यानंतर शैलेश निवाते, कल्पना मापुसकर, प्रसाद बोचरेकर, गौरी पंडित आणि वेदांत पंडित. तर प्रेक्षको, यानंतरची कविता सादर करतायत गौरी पंडित. त्यांचं शिक्षण BCom आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग त्या करतात. वसुंधरा ॲग्रोवेट वेंगुर्ला इथे त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि साहित्य निर्मितीमध्ये त्या कथा, कविता, लेख, हायकू आणि अलग म्हणजे सध्या गझल शिकत आहेत. वा, गझल मंथन सन्मानित त्या झालेल्या आहेत आणि काव्यप्रेमी साहित्य समूह आणि इतर समूहात त्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत. वर्तमानपत्र, मासिकातून त्या साहित्य प्रसिद्ध करत असतात. मराठी साहित्य आणि कला सेवेमध्ये अंतर्भाव असतो आणि काही ठिकाणी त्यांना परीक्षणाची देखील संधी लाभलेली आहे. तर मी गौरीताईंना विनंती करते की तुम्ही तुमची कविता सादर करा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्मरण शहीदांचे. स्वातंत्र्य दिन नवचेतना उत्तेजनाचं देते. स्मरण शहीदांचे तेव्हा थोडी वेदनाचं देते. भोगिले ते कष्ट ज्यांनी त्यांनाच अर्पूया दिवे. भोगिले ते कष्ट ज्यांनी त्यांनाच अर्पूया दिवे. साहिले अतिक्रूर शेवट मारिले त्यांना जीवे. मरून गेले दुसऱ्याच साठी तेच इथले जेते. स्मरण शहीदांचे तेव्हा थोडी वेदनाच देते. आज न कोणी परवश येथे. आज न कोणी परवश येथे त्याच कारण आहे. होत तैसी दुःखी माता पुत्र असले जन्मत जिथे. ना बसले जरी खुर्चीवर, ना बसले जरी खुर्चीवर तरी तेच खरे नेते. स्मरण शहीदांचे थोडी वेदनाच देते. नको विस्मरण पडू देत देवा. नको विस्मरण पडू देत देवा. समर संग्रामाचे न येत फुकट काही जगिया. फळ मिळते रे घामाचे. परिश्रमाचे मोती देता पीकच धरणी देते. स्मरण शहीदांचे थोडी वेदनाच देते. वंदन करिता झेंड्याचे मी थबकत आज गेले. वंदन करिता झेंड्याचे मी थबकत आज गेले. तुम्हा कारणे दिवस उगवला स्मरण तुमचे केले. दोन डोळ्यांच्या दिव्यांनी, दोन डोळ्यांच्या दिव्यांनी आरती आज करीते. स्मरण शहीदांचे थोडी वेदनाच देते. स्वातंत्र्य दिन नवचेतना उत्तेजनाच देते. स्मरण शहीदांचे तेव्हा थोडी वेदनाच देते. धन्यवाद. वा, तुम्ही पण शहीदांविषयी छान कविता साजरी केली, त्याबद्दल तुमचे आभार. यानंतर प्रेक्षक तुमच्या खास भेटीला येतोय तो म्हणजे वेदांत. वेदांत हा आपल्या सगळ्या कवींमध्ये छोटासा कवी आहे आणि त्याला आपण बालकवी म्हणूया, नाही का? तर वेदांतची थोडक्यात ओळख, तो 8वी त्याचं शिक्षण सुरू आहे
आणि पुरस्कार त्याला बरेच मिळालेले आहेत। आता या वयातच त्याला एवढे पुरस्कार मिळाले आहेत। आचार्य अत्रे यांचे नातू म्हणजे श्रीयुत राजेंद्र प्रसाद अत्रे यांच्या हस्ते त्याला विशेष पुरस्कार मिळालेला आहे। कैलासपती शांताराम नांदगावकर स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार श्रीयुत अरुण म्हात्रे यांच्या हस्ते त्याला मिळालेला आहे। मणिभवन इथे 3 वेळा कविता वाचनासाठी त्याला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे। वयम या मासिकातर्फे घेतल्या गेलेल्या स्पर्धेत त्याला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे। विद्यार्थी उत्कर्ष मंडळ इथे सातत्याने त्याला पारितोषिकं मिळत असतात। जागृती कला मंच पारितोषिक आणि मैत्र जीवांचे यामध्ये त्याला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे। महत्त्वाच्या संधी त्याला अवघ्या 8वीत असताना लाभलेल्या त्या म्हणजे मराठी साहित्य आणि सेवामध्ये त्याचा विशेष सहभाग आहे। ठाणे उत्सवात तो सहभागी असतो। 2024 मध्ये त्याचा ठाणे उत्सवामध्ये सहभाग होता। नेहरू सेंटर कार्यशाळेत त्याचा सहभाग होता आणि कोकण नाव चॅनलवर त्याने 2दा लाईव्ह त्याचे स्वतंत्र कार्यक्रम केलेले आहेत। असा वेदांत पंडित आपल्याला छोटासा कवी लाभलेला आहे। तर मी वेदांताला विनंती करते तू तुझी कविता सादर कर। माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्वातंत्र्य दिन आला। वा, स्वातंत्र्य दिन आला, स्वातंत्र्य दिन आला, झेंडा वंदन करूया सारे, आनंद मनी झाला। परवशतेच्या बेड्या तुटल्या, परवशतेच्या बेड्या तुटल्या, स्वतंत्र झालो ओळी सुचल्या। जन्म वेचला आपुल्यासाठी, जन्म वेचला आपुल्यासाठी, सुरी चढले देशासाठी। 15 ऑगस्ट नाही फक्त सुट्टी अन खाऊ, 15 ऑगस्ट नाही फक्त सुट्टी अन खाऊ, स्मरण त्यांना आरती गाऊ। भेद विसरू कुरीती जाळू, भेद विसरू कुरीती जाळू, सर्व धर्म समभाव आपण पाळू, सर्व धर्म समभाव आपण पाळू। या एवढ्या लहान वयात त्याला सर्व धर्म समभाव ही गोष्ट तो मुलगा लिहितो म्हणजे किती म्हणजे पुढे त्याचं उज्ज्वल भवितव्य आहे नाही का। म्हणजे एवढं छान त्याला या वयातच त्याला समज आहे, उमज आहे। वेदांत खूप छान कविता सादर केली। खरं तर तुम्ही सगळ्या कवी मित्र मंडळींनी छान कविता सादर केल्या। तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अशी आशा व्यक्त करते। आज आपल्या स्वातंत्र्य दिन विशेष कविता संमेलनामध्ये सहभागी झालेले कवी होते श्री शैलेश निवाते, मनपूर्वक आभार। कल्पना मापुसकर तुमचेही आभार। त्यानंतर प्रसाद कोसरेकर सर नमस्कार आणि गौरी पंडित मॅडम आणि वेदांत पंडित। प्रेक्षक हो, हा कार्यक्रम आम्ही ज्यांच्यामुळे साजरा करू शकतो ते म्हणजे गुरुदत्त वागदेकर सर आणि डॉक्टर राहुल भांडारकर यांच्यामुळे। तर आमचा हा स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा कार्यक्रम नक्कीच तुम्ही 15 ऑगस्टला पाहावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते। पुन्हा एकदा आम्हा सर्वांकडनं तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, धन्यवाद। आचार्य